रात्रीची भाजी आहे जी लय मोठी, कसं करा? मी म्हटलं फेकून देण्यापेक्षा पहिले तुम्हाला विचारावं म्हटलं, नाही तर मग तुम्ही मला बोला, म्हणून मग मी काही फेकली नाही. तर लय मोठी भाजी आहे. आता वरण भात मांडतो म्हटलं थोडंसं ना पोळ्या, आणि तेच आलू वांग्याची भाजी होऊन जाते ना आपल्याला दुसरी भाजी बनवण्यापेक्षा. लय मोठी उरली का रात्रीची भाजी? अहो झाली गेली चांगली व रात्रीची भाजी. आलू वांग्याची मस्त भाजी झाली. ते सूरज आहे बाहेरून चालता जेवून, त्या बाबा बी जास्त काही जेवले नाही. मीच खाल्ली बाई थोडीशी, तू ना खाल्ली म्हणून सुरली असं नाही. कमी करत जावं थोडीशी भाजी. रोशनी नुसती भाजी फेका लागते आपल्या घरची. कमी करत जा, एकदम भाजी नको करत जाऊ. काय वाटी वाटी भाजी पाहिजे आपल्याला. जास्त कुठं भाजी खाते आपल्या घरी. वरण भात राहते तर जास्त भाजी नसली तरी चालते, उडी उडी पाहिजे तोंडी लावाले. लय भाजी बनवतं बाई तू. रोशनी थोडीशी कमी बनवत जा भाजी. ठीक आहे ना आई, कमी बनवत जाईन भाजी गिजी. पण मग आता काय करू? करू का नाही दुसरी भाजी? का मग राहू दे, आलू वांग्याची भाजी आहे तर ते राहू दे. गरम कर चांगली त्याने, मस्त गरम कर थोडीशी. रस्सा गिस्सा चांगला झाला त्याचा, आणि राहू दे. काही फेकू गिकू नको. राहते आपलं काय जेवण लवकर होते. 10 10:30 11 वाजेपर्यंत जेवण होते. नाही खराब गिराब नाही होत. फ्रीज मध्ये ठेवली होती का? हो फ्रीज मध्ये ठेवली होती मी ना, रात्रीच ठेवली होती फ्रीज मध्ये. मग गरम कर थोडीशी त्याले, गरम कर. आणि हे कुठे गेली स्माइली नाही दिसून राहिली. स्माइली आहे ना तिथं बसली, पिंकी आहे तिच्या जवळ. बरं पटपट कर म्हणलं तू. लवकर स्वयंपाक पाणी उन्ही तानीचे लवकर करत जा. मार बसतं 2-2:30 वाजेपर्यंत ते कपडे धूत न हे धूत. लवकर उठावं. उठतही नाही हो रोशनी तू. तिकडून नाही बोललं का तुले राग येते बिचारे. 8 8:30 वाजता हे काही उठणं होई का? 9 वाजता चहा बनवतं, मग आंघोळ करतं. मग आंघोळ केल्यावर स्वयंपाक पाणी. थोडंसं लवकर उठायचं. 6 वाजता उठायचं, कामधाम करायचे उन्हीच्या पहिले, मग लागेच आराम करायचा आपला. माझ्या सासूले उठाचाच प्रॉब्लेम आहे. मायावाला उठाचा प्रॉब्लेम राहिले. काय झालं आता? दिवसभर घरी तर आहे तुम्ही, आता करतो ना काम. काय झालं 8 वाजता उठलं तर कुठं जा लागून राहिलं मला. रोजच माझ्या मागं टोमणं लावते. लवकर उठत जा, लवकर उठत जा. या लवकर उठते तर करत काऊन नाही मग? भांडे थोडस घासून घ्यायचे. मग काय झालं? काय बनवून राहिली तू? टकमक पाहून राहिली माझ्याकडे. काही नाही जी आई, हे रात्री नाही का स्माइली झोपतच नाही लवकर. 1-1:30 वाजेपर्यंत जागते. मग तिच्यासोबत मला जाग राहावं लागते. नाही तर मग खाली उतराचं भेव लागते, पडाचं भेव लागते, काही तोंडात टाकाचं भेव लागते. म्हणून मग काही तिच्यासोबत मला जागच राहावं लागते. म्हणून मग सकाळी उशिरा होते उठणं. ते पोरीचे बहाणे देतं काय हो रोशनी तू? 3 वाजता जागी राहते, 2 वाजता जागी राहते. हे पोरगी तर आवाजही येत नाही त्या पोरीचा. ते तर मस्त झोपते. 9-10 वाजता तर झोपूनच जाते होते. रात्री बिचारी दिवसभर खेळते तर हात पाय दुखत असन तिचे, तर लवकरच तर झोपते होते. नाही आई, लवकर झोपते गिपते, पण मग नंतर उठते खाली उतरते. दिवाणच्या आणि तोंडात पेन काही टाकायला पाहिजे. मग मला मी हात टाकला का ते दिसली नाही का मग मी उठतो तिच्या मांग. मग अशी करते ते. काय बोलाविले काही नाही, काही हिच्या जवळ उत्तर राहतेस, पण लवकर काही उठणार नाही ना काम काही करणार नाही. बाई तू यासाठी सांगून राहिली मी. 2-2 3-3 वाजेपर्यंत काम करत राहतं. म्हणून म्हणलं मी तुले उठ बाप्पा, तुझ्या मतानं उठ. आम्हाला काय करावं लागते बाप्पा, कधी उठणं करणे तुलेच आहे काम. असं वाटते उन्हीच्या लवकर झाले बा तेवढंच बरं. असं आहे कर, मग काय करायचं आहे तर. मी पाहतो ते पोरगी कुठं आहे तर. इथंच आहे ते, हॉलमध्ये बसलेले आहे 2 जणी. पोट्ट गिट्ट नाही उठलं काय हो? जात नाही म्हणते काय कामाले ते. सूर्या आई 6 वाजताच गेले ते उठून. आज लवकरच गेले. डब्बा नाही नेला, काही नाही. मी झोपीतच होती. डब्बा नाही नेला, तसेच गेले ते. बनवूनच नसन दिली ना. आता 8 वाजता उठतं, 8:30 वाजता उठतं झोपीतून, आणि तो 6 वाजता गेला. अंगणीनं त्याचा डब्बा बनवलाच नाही तर कसं नेन होतो? नाही आई, मी म्हणलं होतं त्याला डब्बा देऊ का बनवून, तर ते नाही म्हणे. विचारा लागते का त्याच्यात? जात असला माणूस तर पटकन 2-3 पोळ्या टाकायच्या, कायची तरी भाजी द्यायची बनवून. आता उन्हाळ्याचं बाहेरचं खाणे बी बरोबर नाही तेलकट. आपली अंगण पाहिजे बापा नवऱ्याची करायची. डब्बा देणं हे देणं हे गोष्टी सांगा लागल ना का? आता तू उठतस 13 वाजता झोपीतून, काय डब्बा देशील त्याले? म्हणून काय फायदा? माझ्या घरी सुटून पैते म्हणलं का थोडंसं, आणि लगेच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं उत्तर राहतेस हिच्या जवळ. आपल्या नवऱ्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे. आई रे, माझ्या उठाचा भल्लाच प्रॉब्लेम आहे.
लगे सर्व कामं करतो मी. असं तर नाही का उशिराही उठली तर कामं नाही करत बा म्हणून. करतो आपली आरामशीर आरामशीर. आईले काहूनच नाही उठाचा प्रॉब्लेम आहे तर काय माहित. बाई माय माठ सर्व फोडून टाकला तो. चांगलं थंड पाणी राहत होतं बरं त्याच्यात. किती मस्त माठ होता. जुन्या याचा माठ होता तो आईच्या हातचा. तुला तरी चांगला सांभाळून ठेवला हो सविते त्याने. आणि हिनं एक दिवस धुतला का नाही धुतला तर हिनं साला माठच फोडून टाकला. अरे चिपोरेच केले मी ना आता पाहिली तर काहीच नाही ठेवलं तिनं. फोडल्याचं काय करता मग. तुम्हाला कालच फोन करून सांगितला तर रात्री घेऊन या म्हणलं. तुम्ही आणलाच नाही माठ. तुम्हाला वाटलं खोटच. फोडला होता माठ म्हणूनच आणा म्हटलं तुम्हाला. आता मग फ्रीजचं पाणी तुम्हाला जमत नाही. माय दात जमते म्हणता फ्रीजचं थंड पाणी पिऊन. पोट्याने आणायला लावतो सादरेने माठ. मी नाही आणत. माझ्याजवळ काही वेळ नाही ना. मी काय हातात माठ घेऊन फिरवत नाही. गाडीनं जातो काही मी ऑटो फाटोनं जातो. तो गाडीवर बरोबर घेऊन येईन माठ. त्याने सांगतो आणाली माठ. मी नाही आणत आता माठ फाट. मला काम आहे थोडस. अरे काम तरी कोणतं राहते रे. रोजच बाहेर जाता कायले जाते ना कायले नाही तर सांगतही नाही बाप्पा. कोणतं काम राहते तुम्हाला असं अर्जंट. रोजच जाता. एकही दिवस घरी राहत नाही. घरी गमत नाही काय तो. रिटायरमेंट झालं सारं झालं मस्त घरी आराम करायचा बाप्पा आणि घरी राहायचं नाही. रोज सुटून पैते बाहेर. आता राहते काम. आता तुला सांगत जातो का माझे काम कोणते आहे कोणते नाही तर डायरी करतो नाही ती एखादी. सर्व याची डिटेल्स तुला देत जाईल नाही तर मग तू मालकीनं सोय ना माईवाली. असं नाही मालकीन गिलकीनची नाही गोष्ट. पण रोजच जाता बा म्हणलं तर कुठं जाता. असं कुठं जात असता रोज घरी एकही दिवस थांबत नाही तर. बाबा तुम्ही जेवण करता का. देऊ का वाढून तुम्हाला जेवण. तुला माठ काऊन फोडल्यावर राणे मला खरं सांगतो. तुला जाणून बुजून फोडला काय माठ तो. माझ्या आईच्या हातचा माठ होता तो तर जाणून बुजून फोडला का तुला माठ. नाही बाबा जाणून नाही फोडला मी माठ. तो हातातूनच निसटला मायावाल्या. मी जाणून कायले फोडू बाबा. जाऊ तिच्या बहीण आता फुटला तर फुटला. आता काय करू शकतो. वैरच्यासारखी माठही भेटत नाही चांगली. हाताची माठ काही धडाची नाही नुसती पाणीच हे होते त्याच्यातून. आणि काही थंड पाणी राहत नाही ना काही नाही. एक तो चांगला माठ होता बरं. फुटून गेला. बरं वाढ बरं जेवण वाढ. मला बाहेर जायचं आहे. वाढ जेवण वाढ. काय बनवलं काय नाही तशा बहीण तर. बाबा मटकीची भाजी बनवली. आणू का वाढू का जेवण. आण त्या बहीण तर त्यासाठी आणतो ताट वाढून. मला भूक लागली मी जेवतो त्या बापासोबत. पाणी गिनी घेऊन येतो. नुसती ताटच नको वाढून आणू. ताट वाढते जेवण वाढते पाणी आणतच नाही. घ्या म्हणते तुम्ही. इकडं घास अटको का काही ओटो असको का ठसका बसो. पाणी गिनी घेऊन येत जा ना. ताट वाढल्यावर पाणी आणत जा ना सोबत. ठीक आहे तुम्हाला आणू का ताट. हो आणतो पाणी गिनी घेऊन येतो. याचं भलं मुश्किल जाते जी का घर चालवणं आई. काम नाही राहत ना धाम नाही राहत. घरच्या घरी भलंच अडचण जाते घरात. काय करावं ना काय नाही तर काही समजत नाही बापा. बाकीच्या वेळेस तरी कामं चालू राहते टाचक टुचक तर जाते तर पैसे तरी येते बाई. नगद उधार. पण आता काय करावं आता कामच नाही आहे तर. मध्ये तर असा विचार आला का नाही. पैसेच हातात नाही येऊन राहिले. घरी तेलही थोडंसं आहे. तुमचीवाली पेन्शनही याचीच आहे जी. आपले पिंकीचे बाबा तर बस. पिंकीचे बाबा लागलं तर जाते नाही लागलं तर नाही जात. तो माणूस तर राजाच आहे तुमचं पोरग. मनाचा राजा असा रे. घरचाही विचार नाही करत थोडासा. कसं चालवण बाई का काय चालवण. घरदार पैसे देत नाही ना काही देत नाही. कसं करावं जी मी आता. तुम्ही तरी सांगा बरं आई. आता बाई माझी पेन्शन आली असती बाई बबिता आता दिली असते तुम्हाला काही नाही काही. आता माझी पेन्शनच अटकली बाई. काऊन अटकली ना काऊन नाही तर आलीच नाही वा. कोणता कागद कमी पडला ना कोणता नाही तर काय माहित का बापा. विचारपूस करायची बँकेत जाऊन. पिंकीच्या बाबाला घेऊन जा आणि विचारपूस कर जा काय झालं काय नाही काऊन नाही आली बा म्हणून. गेल्याशिवाय कसं माहित पडणार आहे तुम्हाला. म्हणलं होतं ना माय त्याले बबण्याला म्हणलं होतं मी. चाल नाही बाबू म्हणलं तुला माझ्यासोबत म्हटलं बँकेत मध्ये काही समजत नाही तर तू चाल म्हटलं विचारपूस कर त्या मॅनेजरले काऊन नाही आले काऊन नाही तर काऊन अटकले म्हणून. तर ना म्हणते आई ये ना नुसतं तंगडवड करून झोपायचं सांगत आले. चाल रे म्हटलं घरी आहे तर 2 दिवस. तर नाही आलं माझ्यासोबत. असेच करते जी आई ते. लय सैदी झाले पण पिंकीचे बाबा लय सैदी झाले. नाही कोणत्या कामाले जात का नाही जाऊन पाहत. लागलंच नाही म्हणते काम लागलंच नाही म्हणते. कामाले जायले पाहत नाही ना काही नाही. थोडंसं बाहेर गेलं माहीत पडन तेव्हाच हे होईन का नाही. नुसतं घरी झोपल्यानं होते का. आता माय कामं चालू राहिले तर काही वाटत नाही. पण आता मी घरी ते घरी. तुमच्या पेन्शनवर किती भागणार आहे जी. ते वेळेवर येऊन नाही राहिली. नाही म्हणणं त्याले बोलत जा थोडीशी. तू बोलत नाही काही नाही म्हणूनच फायदा उतरते बाई थोटू यावला. मग तू ऐकतं ना त्याच्यावाला म्हणून थोडीशी बोलत जा ना. बायको म्हणून वाटली तर पाहिजे माय बायको आहे बा म्हणून. येते नुसतं खाते साधन तरसा वागासारखा ढपूनच लायते. दत नाही काट नाही थोडसं बाहेर पात नाही काम ना काही नाही. बोलत जा थोडीशी चांगली.
आता आई बोलून बोलून किती बोलणार, बोललो तर झगडा होते घरात. आता काय झगडेच कराव. आणि बाईले मी कितीक मागाव जी सांगा. आता तेल उलीचंच आहे बरं घरात, आणि 1 रुपया घरी नाही जी आता माझ्याजवळ. सांगा बरं बसली काय व बबिता? बबिता हो बाई आता बसली. माझ्या सासूसोबत गोष्टी सांगून राहिलो. बसलो बापा आता बाहेर. आबाय आबाय दिसून राहिलं. थोडंसं थंडी हवा येऊन राहिली. चाला म्हटलं थोडंसं बसा. तू कुठं गेलती हो इकडं? नाही वा वाद्याचे पैसे होते ना साडीचे, तर थोडे थोडे करूनच देऊन राहिली का नाही. चारूसाठी साडी घेतली होती तर होते 200 रुपये तर देऊन दिले त्याला. आता हप्ता होता तर पैशाची तर तशी मोठी टंचाई आहे बाई मायावाल्या घरी. ते पोट्ट म्हणते आता मी भाजीपाला लावतच नाही, मी चाललो म्हणते पुण्याले जॉबले. आता काय सांगा बाई, आता तो भाजीपाला लावत नाही म्हणते तर आम्हाला काहून व बंद केलं. एक भाजीपालावाला तोच होता. आम्ही तर वाट पाहून राहिलो त्याच्या भाजीपाल्याची चालू होईन बा म्हणून. काहून बंद करतो म्हणते तो? पुण्याला जातो म्हणते का? माय ऐकूनच नाही राहिलं ते पोट्ट. काय करतं? पोट्ट्याच्या समोर आपलं काही चालत नाही ना बाई. जेवण जेवण पोट्टे झाले आता. आपल्याला डरकावणी देते बिचारे. उली जर कमी द्या नसतं म्हणलं ना लेकरायले तर आपल्याला डरकावणी देते. माय लहान होतं तर 2 चापटा मारून चुपचाप तरी बसेव. आता काय रे चुपचाप बसते? आपल्याला नुसतं गुटू गुटू ऐकूनच घ्यावं लागते. माय बरोबर बोलली हो बाई चंदा हो तू. बरोबर बोलली. लेकरं मोठे मोठे होते का माय बापाले कशा समजते हो बाई व कशा समजाले. जाऊ दे ना माझ्या तिथं 2 पैसे कमवत ना तो. जाऊ दे ना जाऊ दे. मी काय म्हणलं माय ऐका बरं थोडंसं. काय झालं हो बाई व बबिता? काय म्हणते मग? हे रोशननं तर भाजीपाला लावणं सोडूनच दिला. तर मी काय म्हणलं घर बसल्या मी लावू का भाजीपाला आपल्या घरी? 2 पैसे ये. तसा भाजीपालावाला कोणता आहे नाही आपल्या गावात. तर लावतो बा म्हटलं. 200-400 रुपये जेवढे येन तेवढे येन. 200 काऊन नाही येत ना 300 काऊन नाही येत? लावतो बा म्हणलं. जमन का? आम्हाला जमन म्हणजे चांगलं जमते. बबिता लावशील तर चांगलं जमते. जमन काय व? मी मले का नाही डोक्यात थोस विचार आला. आता ते पोरग लावत नाही म्हणते तर लावा बा म्हटलं. लयच तंगी चालू आहे व. चंदा माया घरी माय माणूस आहे घरीच राहते बिचारे. आपल्याच विचारात तर लावू काय म्हणलं मी. मग ते पोरग नाही लावत तर लाव. एवढा काही विचार नाही करा लागत. 2 पैसे कुठूनही आले तरी आपल्याला बरंच आहे. लाव ना. त्या घराजवळच तर लावे माय पोरग. जागा आहे त्या घराजवळ चांगली. लाव ना. चांगली गोष्ट आहे. लावतं तर लाव. चांगली आयडिया काढली वाटू ना बबिता. लाव लाव मस्त. पण भांडवल लागन व. आणि मालगीर कोण आणून देत जाय ना. मला आपतच येईन ना. मग आता मी बाईची जात पाई एवढ्या सकाळी कुठं जाईल? आणि रोशन सकाळी जाई वाटते ना 5 वाजता का काहीतरी. 4 वाजता जाय तो. 5 वाजता कुठं माय अंधारातच जाय. ते नवरा आहे ना. नवऱ्याला पाठवायचं ना. रोशन सांगते आता 2-4 दिवस घरीच आहे. 15 दिवस. 15 दिवसाच्या नंतर जाणार आहे तो पुण्याले. तर नाही का त्याला विचारपूस कर म्हणा त्या नवऱ्याले आपल्या बबन भाऊले. आणि कुठं काय कसं भेटते ते पाय म्हणा. माहिती घे म्हणा. आणि आणत जा. तुला आणून जरी दिलं ना त्या बबन भाऊ ना तर तू करतं इथं त्या घराजवळच. करू का मग? पिंकीच्या बापाले म्हणतो रोशनकडून माहिती घ्या बा म्हणून. आणि बाईले मागतो पैसे काही 10,000 रुपये भाजीपाल्याचा धंदा चालू कराले. तर मला बाईजवळ आहे का नाही तर काय माहीत का बापा. तू बहीण होय तर तुला देऊही शकते म्हणा. असं काही नाही. पण निर्मलाबाईनं आता बचत गटातलेच तर उचलले 40,000 रुपये. तिला कोणतं काम पडलं कोणतं नाही तर काय कसं करावं मग. माय भिशी बी तर नाही लागली व. किती दिवसाची भिशी टाकून राहिलो तर भिशी बी नाही लागली. बाई मी देतो मग तुला 10,000 रुपये पाहिजे ना. मी देतो. माई गडसुई आहे ना बाई. गडसुई गळ्यातली ते गहाण ठेव आणि घे बाई काम करायले. काही नाही होत मग सोडून आणलो बाई. जी आई तेवढीच गरसुई आहे तुमच्याजवळ. राहू द्या. ते अडीनडीले तुम्हालाच कामी पडते. ते तुमचं कसं काय घेऊ जी मी. नाही राहू द्या. पाहतो मी इकडून तिकडून. हाय बबिताची सासू किती मस्त आहे बाई. अशा सासू असल्या तर किती चांगलं होते बाई. लय असं हे करते बाई बबिताले. बाईच करत राहते बाई. एवढा विचार नको करू. म्हाताऱ्या माणसाले काय घातली नाही घातली देजो सोडून. असले पैसे तेव्हा देजो सोडून. नाही तर माझी पेन्शन आहे ना त्याच्यात मग सोडून टाकेन. घे ना. एवढा काही विचार नको करू बाई तू. घे. म्हाताऱ्या माणसाले काय गळ्यात वागून काय करू. त्यावर एवढी मोठी आपत आहे ना. घे गळसुई घे आणि काम चालू कर. 2 पैसे येते बाई घरात. घे ना बबिता. देजो ना सोडवून. घे ना. चांगलं चालते व बबिता. घे आणि सोडून देजो मग. असंच करतो मग चंदा. रोशन 2-3 दिवस जाईन का पिंकीच्या बाबासोबत सकाळी उठून. त्याच्यावाल्या गाडीवर आपल्या सूरजची गाडी नाही लावीन सकाळी. माहिती घ्या आले कुठं काय भेटते कसं काय करा लागते. तर रोशन असला म्हणजे मग तो कानी बरोबर सांगते त्याले. ये ना. काऊन नाही ये ना. मी सांगतो त्या पोट्ट्याले. तू नको टेन्शन घेऊ. फक्त तू त्या नवऱ्याले तयार कर.
तू या नवऱ्याला तयार कर, चांगलं चाललं ना तर चांगलंच चालून जाते मग. बरं मी पिंकीच्या बापासोबत बोलतो संध्याकाळी आणि त्या घराकडे पाठवतो मग. रोशनसोबत बोलाले. हो दे पाठवून दे, भाऊले पाठवून दे, मी सांगतो मग रोशनाले. बरं मित्र आणि मैत्रिणीनं व्हिडिओ बनवायचा नव्हता आज व्हिडिओ बनवणं होत नव्हतं, थोडं कामातच आहे माणूस त्याच्यामुळे. पण मी म्हटलं चला व्हिडिओ बनवा, व्हिडिओ पाहणारे लोक म्हटलं वाट पाहते त्याच्यामुळे बनवला. बरं कसा वाटला ते सांगा, लाईक कमेंट्स आणि शेअर करा नक्की.